टाइम्समधून. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये आयकर विभागाची एंट्री. भोंदू अशोक खरातच्या मालमत्तेची आयकर विभाग करणार चौकशी. खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहाराची तपासणी होणार. कॅप्टन खरात प्रकरणी आणखी तिघांना एसआयटीनं ताब्यात घेतल्याची माहिती. खरातच्या ईशान्येश्वर मंदिराचे पुजारी आणि 2 कर्मचारी या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. कर्मचाऱ्यांकडून खरातच्या फार्म हाऊसवरती कोणकोणते कारनामे सुरू होते याचा उलगडा होणार. अशोक खरातचं प्रकरण गंभीर. ज्या लोकांचा सहभाग असेल त्यांना सोडणार नाही. चौकशीसाठी अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे. याच्यामध्ये एसआयटी तयार केलेली आहे. नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करत आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही. अशोक खरात प्रकरणी राजकारण करू नका. ज्यांनी खरातच्या संस्थेला पाणी दिलं त्यांना काय शिक्षा करायची. आरोप करणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर. मंत्रिमंडळाची बैठक घेऊन खरातला 40 किलोमीटर पाण्याची पाईपलाईन दिल्याचाही आरोप. कोणी भेटलंय अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं. आता कालच तुम्ही देखील त्यांना आउट ऑफ टर्न पाणी कोणी दिलं, कसं दिलं, 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी दिली, हे सगळं तुम्ही काल दाखवलेलं आहे. रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातला गुरु मानलं होतं. त्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहिल्या असत्या तर या प्रकरणाला न्याय मिळाला नसता. त्यामुळे चाकणकरांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत आणि महिलांसोबत दुर्व्यवहार करणाऱ्या व्यक्तीशी त्यांचा जवळचा संबंध किंवा त्यांना गुरुस्थानी मानलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या विषयाला न्याय मिळणार नाही आणि त्यांनी देखील ते मान्य केलं आणि त्यांनी तो राजीनामा दिला. अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षांचा 3च दिवसात राजीनामा झाला. परंतु सुनेत्रा पवारांनी रुपाली चाकणकरांची पक्षातून हकालपट्टी करणं गरजेचं. तृप्ती देसाई यांची मागणी. अशोक खरात प्रकरणात 3च दिवसात महिला आयोगाच्या अध्यक्षांचं पद गेलं. माझी सुनेत्रा पवारांना विनंती आहे की आपण या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहात आणि अशा व्यक्तीला आपल्या प्रदेशाध्यक्ष पदावरून जे आहे ती तातडीनं हकालपट्टी आता करणं गरजेचं आहे. अशोक खरात याचे जे संबंध आहेत ते अनेक मंत्र्यांशी, अनेक राजकारण्यांशी आहेत. त्यामुळं अनेकांचं पितळ उघडं होऊ शकतं. अनेक मंत्री, राजकारणी यांचे खरातशी संबंध असल्यामुळे अशोक खरातला संपवण्याचा डाव होऊ शकतो. तृप्ती देसाई यांचा मोठा दावा. मुख्यमंत्र्यांनी डाव उधळून लावण्याची मागणी. काल काही पीडितांचा फोन मला नाशिकमधून आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की 24 तारखेपर्यंत जी आहे ती पोलीस कस्टडी अशोक खरातला मिळालेली आहे. पण 24 तारखेला त्याला कोर्टात नेत असताना झटापटीत मारलं गेलं अशा पद्धतीचा जो आहे तो एन्काउंटर अशोक खरातचा होऊ शकतो आणि हे प्रकरण पूर्णपणे बंद करण्याचा जो आहे तो डाव आहे. रुपाली चाकणकरांच्या आशीर्वादामुळेच खरातचा विकृत कृत्य सुरू होतं. चाकणकरांमुळेच मंत्रिमंडळातील मंत्री खरातच्या दरबारी. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर आरोप. तुम्ही वर्षापूर्वी त्याच्या विरोधातली तक्रार, पत्रकारांनी केलेला भांडाफोड तुम्ही का दाबला? कारण का त्या सूत्रधार होत्या. त्यांनी भोंदूबाबाला सांगितलेलं होतं तू काही कर, मी पदावर बसलेली आहे, माझ्या सगळे मंत्रिमंडळातली लोक मी तुझ्यापर्यंत आणून दिलेली आहेत. तुझ्या त्या मदतीने त्याचा मनोबल वाढत गेलं आणि तो अत्याचार करत गेला. रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार रुपाली ठोंबरे यांचा गंभीर आरोप. तर चाकणकर यांना मुख्य आरोपी करा. रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी. अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांना तात्काळ अटक करणं गरजेचं. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांची पुन्हा मागणी. चाकणकरांना अटक केल्याशिवाय सत्य बाहेर येणार नसल्याची भूमिका. राज्य महिला आयोगाच्या संविधान पदावर असलेल्या अध्यक्षा त्या आरोपीच्या सोबत संगत मताने हे करत होत्या. त्याच्यामुळे त्यांना तातडीने
अटक करणे गरजेचं आहे. सेक्शन 120(ब) नुसार त्यांचा जो काही सहभाग तिथं आढळतो आहे त्याच्यामध्ये त्यांना तातडीने अटक होणं गरजेचं आहे. बोंधुगिरीत मंत्री सहभागी असेल तर त्यांना सहआरोपी करा. खरातचे भक्त असलेल्या मंत्र्यांना सहआरोपी केल्याशिवाय बोंधुगिरी थांबणार नाही. खासदार संजय राऊत यांची मागणी. त्या भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. ते सत्तेवर आहे, जे कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्रजींच्या, त्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातली भोंदूगिरी गोवाबाजी थांबणार नाही. दीपक केसरकरांवरती कोणीही विश्वास ठेवू नका. केसरकर सावंतवाडीचा डोमकावळा. केसरकर जंगलामध्ये जाऊन असे विधी करतात. संजय राऊतांचा गंभीर आरोप. केसरकरांवरती कोणी विश्वास ठेवू नका. केसरकर हा सावंतवाडीचा डोमकावळा आहे, बरं का. त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असल्यापासून त्यांना या गोष्टीचा नाद आहे. ते अनेक जंगलामध्ये जाऊन विधी करतात असे त्यांचे सहकारी सांगतात. एसआयटीनं नीरज जाधवचे फोन कॉल रेकॉर्ड तपासल्याची माहिती. कॉल रेकॉर्डमध्ये 30 ते 40 महिलांचे नंबर सापडल्याची माहिती. जाधवच महिलांना खरातचे निरोप देत असल्याची सूत्रांची माहिती. अटकेच्या 3 दिवस आधी अशोक खरातची राज्यातील 3 मोठ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. शिर्डीतील नामांकित हॉटेलमध्ये भेट. एक अधिकारी मुंबई विभागातील असल्याची माहिती. विनोद नावाच्या व्यक्तीनं भेट घडवून आणल्याची माहिती आहे. खरात प्रकरणामध्ये आता उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटलांवरती आरोप. अभिजित भांडेंच्या पत्नीची खरातच्या पत्नीसोबत जमीन खरेदी. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभारांचा आरोप. पत्नीच्या नावावरती अनेक कंपन्या, रिअल इस्टेट फर्म्स आणि स्टार्टअप असल्याचाही आरोप. बोंधू खरातवरती आता वन्यजीव कायद्याची टांगती तलवार. तांत्रिक विधीसाठी कोल्ह्याचे कान आणि सुगंधी कस्तुरीचा वापर केल्याची माहिती आहे. अनिष्ट पदाधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी. कॅप्टन भोंदूबाबा कोल्ह्याची शिंग आणून आगोरी विद्या करत होता. आता जर असेल तर हा वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा ठरतो. ते कलम लावावे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्याचबरोबर तो काही उच्चभ्रू लोकांना कस्तुरी देत होता. हे कस्तुरी जर देत असेल तर तो कुठून आणत होता, तो डुप्लिकेट बनवत होता की खरं होते, याची चौकशी व्हावी. भोंदूबाबाच्या नादाला लागणारे भक्त नेमके कोण? भोंदूबाबा अशोक खरातवरून अभिनेते अतुल कुलकर्णींचं लोकांना सवाल. अंध होण्याला कारण कोण? करणारेही कोण होणार? कुलकर्णींकडून प्रश्न उपस्थित. मी खासदार असताना विविध सामाजिक प्रश्न सोडवत होतो, परंतु दुर्दैवानं आत्ताचे खासदार आणि आमदार हे गायब झाले. माजी खासदार विनायक राऊत यांची खासदार नारायण राणे यांच्यावरती टीका. मी खासदार असताना आमचे आमदार, मी, कार्यकर्ते या सर्वांच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांना आम्ही हात घालत होतो. दुर्दैवाने आत्ता निवडून आलेले खासदार सिंधुदुर्गमधून कुठे गायब झाले, तिथले मंत्री गायब झाले, तिथले आमदार गायब झाले. मुंबईतील पालिका सफाई कामगार उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. मालकी हक्काची घरं मिळावीत ही प्रमुख मागणी. 2008 मध्ये घरं देण्याचा शासन निर्णय जाहीर. मात्र आतापर्यंत फक्त 50 जणांनाच घरं मिळाली. मुंबईत महापालिकेमध्ये फोटोवरून वाद. एमआयएम अध्यक्षा खैरुन्निसा हुसेन यांच्या कार्यालयातील छायाचित्र काढलं. खैरुन्निसा यांनी कार्यालयामध्ये पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या फोटोसोबत पती अकबर हुसेन यांचा देखील फोटो लावल्यामुळे भाजपनं आक्षेप घेतला होता. वाशिममध्ये मालेगाव नगरपंचायतीनं काढलेली निविदा रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. ऑफलाईन पद्धतीनं निविदा काढून कामामध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याचा आरोप. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच पदाची निवडणूक जाहीर. 28 एप्रिलला मतदान तर 29 एप्रिलला निकाल जाहीर होणार. तर सरपंच पदासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये तळ कोकणात नाचणी पिकावरती ढगाळ वातावरणाचं सावट. शेतकऱ्यांची चिंता वाढली. काढणीसाठी तयार नाचणी ही धोक्यात येण्याची शक्यता. अवकाळी पाऊस पडल्यास नाचणी गळून मोठं नुकसान होण्याची भीती आहे. बीड जिल्ह्यातील
56 हेक्टरवरील पिकांना अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा. प्रशासनानं पंचनाम्याचे आदेश दिलेत. 136 हेक्टरवरती बागायत आणि 20 हेक्टरवरील फळ पिकांचं नुकसान झालंय. नागपूर जिल्ह्यातील देवलापार गावामध्ये बिबट्या गोठ्यात शिरला. वनविभागाची टीम दाखल. मात्र डार्टसाठी आणलेलं औषध हे कालबाह्य निघाल्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यास विलंब. नागरिकांचा संताप. राज्यात झालेल्या पूर्व मोसमी पाऊस आणि गारपिटीचा पिकांसह फळबागांना देखील मोठा फटका. राज्यातील 51,488 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांसह फळबागांचंही नुकसान. तर सोसाट्याचा वारा आणि वादळी वाऱ्यामुळे झाडं, घरं आणि पशुधनाच्या गोठ्याचं देखील नुकसान झालंय. हवामान बदलाचा धाराशिवमधील आंबा उत्पादकांना मोठा फटका. आंबा गळतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात. तर पंचनामे करून तातडीनं मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. धाराशिव जिल्ह्यातील आंबा बागायतदाराचं पूर्ण 99% नुकसान झालेलं आहे. तवराचं धुका आणि धुईमुळे आणि आहेत हे आंबे हे पूर्ण गळून चाललेले आहेत. त्यामुळं धाराशिव जिल्ह्याला कोकणाप्रमाणे पॅकेज देऊन तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी ही आम्हाला शासनाला नम्र विनंती आहे. सिंधुदुर्गात नांदगाव इथं मुंबई गोवा महामार्गावरती उद्या चक्काजाम करणारच शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा इशारा. शेतकऱ्यांना आंब्यासाठी हेक्टरी 5 लाख आणि काजूसाठी हेक्टरी 3 लाख नुकसान भरपाई देण्याची मागणी. वातावरणातील बदलामुळे आंबा आणि काजूला फटका बसलाय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करून रोखून धरायचा निर्णय 12 मार्चलाच आम्ही पालकमंत्र्यांच्या मार्फत सरकारला कळवलेला होता. 10 दिवस थांबलो आम्ही, परंतु निर्णय काय अजून झालेला नाही आहे. म्हणून करलेलं आंदोलन हे 23 मार्चला सकाळी 10:30 वाजता नांदगाव जिल्ह्याला होणार म्हणजे होणार. आंबा बागायतदारांना हेक्टरी 5 लाख आणि काजू बागायतदारांना हेक्टरी 2 लाखाची मदत द्या. आमदार भास्कर जाधव यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. खराब हवामानामुळे आंबा आणि काजू बागांचं नुकसान. की अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणाची मदतीची घोषणा ही मी विधानसभेत करेन, विधिमंडळात करेन. आपण आंबा बागायतदारांच्या नुकसान भरपाई करता हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजू करता 3 लाख रुपये आपण मागितलेले आहेत. आणि यानंतर आताची एक महत्त्वाची अपडेट.